नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्व? तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. यंदा अक्षय तृतीया ही 30 एप्रिल रोजी आहे. या दिवशी कोणताच शुभ मुहूर्त न पाहता आपण कोणतेही महत्त्वाचे काम करू शकतो. 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाला ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले कर्माचे फळ आणि पुण्याचे फळ कधीही कमी होत नाही. ते अक्षयच राहते, म्हणजे क्षय होत नाही आणि म्हणूनच या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीया म्हणजे काय? तर अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. अशा ह्या तिथीला आपण काही उपाय केले तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते. असे काही कामे केल्यास तुम्हाला त्या फळाचे लवकरात लवकर पुण्यफळ प्राप्त होते आणि क्षय होत नाही. पंचांगानुसार अक्षय तृतीया ही 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:32 सुरू होणार असून तर 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:13 असेल. उदय तिथीला प्राधान्य दिलेला असल्यामुळे 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार सत्ययुग, द्वापारयुग आणि त्रेतायुग हे तिन्ही युग अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू झाले. या दिवशी भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात अवतार घेतला होता आणि माता गंगा देखील याच दिवशी पृथ्वीवर अवतरली आहे. एवढेच नाही तर 4 धाम यात्रा देखील अक्षय तृतीयेपासूनच सुरू केली जाते. त्यामुळे या दिवसाला अजूनच महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी, त्याबरोबरच साहित्य काय लागणार आहे, त्या दिवशी आपल्याला पूजेमध्ये कोणत्या महत्त्वाच्या साहित्याचा वापर करायचा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पूजेमध्ये वापरायच्या आहेत, अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे, या दिवशी दान काय केले जाते, ची संपूर्ण माहिती आणि अजून काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच आहे. त्यानंतर शुचिर्भूत व्हावे. स्वच्छ कपडे परिधान करून त्यानंतर आपल्याला पूजेला बसायचं आहे. त्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे स्वच्छ पुसून घेऊन त्यानंतर गंगाजल थोडेसे शिंपडावे. त्यानंतर तिथे तुम्ही रांगोळी काढायची आहे. रांगोळीने स्वस्तिक काढायचे आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यावर एक फूल वाहून आपल्याला भूमिपूजन करून घ्यायचे आहे. त्यानंतर भूमीला नमस्कार करून तिथे आपण पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. अक्षय तृतीयाच्या पूजेमध्ये आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण थोडक्यात पाहूयात. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो घ्यायचा आहे. पाटावर किंवा चौरंगावर टाकण्यासाठी एक लाल कलरचे आसन घ्यायचे आहे व त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेची, लक्ष्मीची, गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि तुमच्याकडे शंख असेल तर शंख देखील पूजेमध्ये घ्यायचा आहे. त्यावरती शंख असेल तर तो घ्यायचा आहे. कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे. कवड्या असेल तर कवड्या देखील घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला कुबेर स्वरूप एक सुपारी घ्यायची आहे. तुमच्याकडे भगवान कुबेरांची मूर्ती असेल तर तुम्ही ती देखील या पूजेमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे. त्यानंतर फुले घ्यायची आहेत. पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. पूजेमध्ये मांडण्यासाठी आपल्याला एक कलश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला अक्षय पात्र म्हणून एक मातीचं भांडं लागणार आहे. पूजेमध्ये मांडण्यासाठी एक कलश आणि त्यावर ठेवण्यासाठी नारळ देखील घ्यायचा आहे. अक्षय पात्रामध्ये भरण्यासाठी काही पैसे, नाणी आणि काही सोनं घ्यायचं आहे आणि सोनं त्यामध्ये ठेवायचं आहे. अक्षता घ्यायच्या आहेत. पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला विड्याची पाने घ्यायची आहेत. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे आणि कलाव्याचा धागा घ्यायचा आहे, जो लाल पिवळा असतो तो. त्यानंतर हळद कुंकू घ्यायचं आहे. अक्षता घ्यायच्या आहेत. थोडंसं पाणी आणि पंचामृत घ्यायचे आहे. नैवेद्यासाठी मिठाई किंवा दूध साखरेचं नैवेद्य किंवा खिरीचं नैवेद्य घेऊ शकता किंवा अक्षय तृतीयाला खास करून पुरणपोळी आणि आमरसाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर हळद थोडीशी ओली करून घ्यायची आहे. सर्वप्रथम एका विड्याच्या पानावर असे हळद कुंकू अक्षता टाकून त्यावर तुम्हाला दिवा म्हणजे समई जे काय असेल ते तुम्हाला त्यावर ठेवायचे आहे आणि नंतर ती प्रज्वलित करायची आहे. दिव्याची पूजा देखील करून घ्यायची आहे आणि हळदीचं कुंकवाचं पाणी करून तुम्ही इथे माता लक्ष्मीला देखील अभिषेक करू शकता किंवा चंदनाने देखील तुम्ही माता लक्ष्मीला अभिषेक करू शकता.
खाली विड्याचं पान ठेवणं याचं कारण दिव्याला आपल्याला एक आसन द्यायचं आहे, त्यासाठी खाली एक पान ठेवायचे आहे। त्यानंतर दिवा प्रज्वलित करून त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत। पानाऐवजी तुम्ही डिश देखील ठेवू शकता। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमस्तुते या प्रकारे मंत्र म्हणून दिव्याची प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे। त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळा आपल्याला पाणी घ्यायचं आहे, ग्रहण करायचं आहे आणि चौथ्या आणि 5व्या वेळेला ते पाणी आपल्याला तामनामध्ये सोडून द्यायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः। अशा प्रकारे आपण भगवान विष्णूंची 5 नावे घ्यायची आहे। त्यानंतर सर्व देवी देवतांना पूजेमध्ये आवाहन करायचं आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम सुरुवात आपल्याला श्री गणेशापासून करायची आहे। कोणत्याही पूजेची सुरुवात प्रथम पूज्य श्री गणेशांपासूनच केली जाते। आपली पूजा निर्विघ्नपणे पार पडते। सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तीला आपण अभिषेक करून घेणार आहोत। त्यासाठी तामनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे, फुलांचे किंवा अक्षताचे आसन द्यायचे आहे। सर्वप्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत पाण्याने असा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही अभिषेक करताना हळदीच्या पाण्याचा देखील उपयोग करू शकता। हळदीच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा चांगल्या पाण्याने त्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर टाकून मूर्तीला स्वच्छ करायचे आहे व त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून घ्यायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही गणपती स्तोत्र देखील म्हणू शकता। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे। जोड विड्याची पाने 4 ठिकाणी ठेवायची आहे, म्हणजे तुम्ही पाट किंवा चौरंग जे काही घ्याल त्याच पाटावर एक लाल आसन टाकून त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची फोटो ठेवायचे आहेत किंवा मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे व त्यानंतर त्या पाटावर आपल्याला 4 म्हणजे 2-2 विड्याच्या पानाचे 4 असे पानं ठेवायचे आहेत व त्यावर थोड्याशा अक्षता टाकून घ्यायच्या आहेत। दुसऱ्या पानावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे, त्यावर थोड्याशा अक्षता टाकून हळद कुंकू टाकायचे आहे व त्यावर मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, दुर्वा फुले वाहायची आहेत, दानव आणि कापसाचे वस्त्र देखील वाहू शकता। त्यानंतर गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आपली ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपण स्नान घालायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी एका तामनामध्ये फुलांचे आसन करून घ्यायचे आहे व त्यानंतर त्यामध्ये मूर्ती ठेवायची आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला सर्वप्रथम पाण्याने स्नान घालायचे आहे, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचे आहे, त्यानंतर पुन्हा आपल्याला पाण्याने स्नान घालायचे आहे। त्यासोबत तुम्ही हळदीच्या पाण्याने देखील लक्ष्मी मातेला स्नान घालायचे आहे व परत शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे। माता लक्ष्मीला अभिषेक करत असताना तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता। महालक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः असं म्हटलं तरी चालेल। माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती दक्षिणावर्ती शंखाने आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा त्याचं पुण्यफळ आपल्याला अधिक पटीने मिळते। अभिषेक झाल्यावर आपण तिथे विड्याचे पानं ठेवलेले आहेत, गणपतीच्या साईडला आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची आहे। विड्याच्या पानावर तांदूळ टाकून त्यावर हळद कुंकू टाकून त्यावर आपल्याला मूर्ती स्थापित करायची आहे। आता लक्ष्मीला देखील हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत। कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अक्षय तृतीयापासून केली जाते, कारण या तिथीला केलेलं कोणतंही काम अक्षय राहतं, त्याचा कधी क्षय होत नाही अशी मान्यता आहे। त्यानंतर आपल्याला परत एकदा तामन घ्यायचं आहे व त्यामध्ये थोडेसे फुलं टाकून त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून त्यावर देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। अक्षय तृतीया हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो, त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरामध्ये सुख समृद्धी अन्नधान्याची कमी पडत नाही। त्यासाठी न विसरता आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। नेहमीप्रमाणेच माता अन्नपूर्णेला देखील अभिषेक करून घ्यायचा आहे। अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची माता आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आपण अन्न बनवतो ते रुचकर व्हावे, ते अन्न खाऊन सगळ्यांचे पोट भरावे, सगळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, धनधान्याची कमतरता कधीही भासू नये, त्यासाठी माता अन्नपूर्णेची पूजा करणे खूप गरजेचे आहे। तृतीयाच्या दिवशी माता अन्नपूर्णेला प्रसन्न केल्यास तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही जाणवणार नाही, अक्षय धनधान्य प्राप्ती राहील।
अन्नपूर्णा मातेनंतर आपल्याला कुबेराची पूजा करायची आहे। एका ताम्हणामध्ये कुबेर स्वरूप सुपारी घ्यायची आहे व सुपारीला आपल्याला अभिषेक करून त्यानंतर सुपारीची योग्य ती पूजा करून घ्यायची आहे। पाण्याने, पंचामृताने, हळदीच्या पाण्याने स्नान घालून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे। हळदीच्या पाण्यानंतर पुन्हा स्नान घालून स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यानंतर एका पानावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर ही सुपारी आपल्याला ठेवायची आहे। पानावर थोडेसे तांदूळ टाकल्यानंतर त्यावर थोडेसे हळद कुंकू टाकायचे आणि ओम कुबेराय नमः हा मंत्राचा सतत जप करत ती सुपारी आपल्याला त्यावर स्थापन करायची आहे। ओम श्री कुबेराय नमः असं म्हणत भगवान कुबेरांना हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायची आहे। अशा प्रकारे मूर्तींचे स्नान झाल्यानंतर आपल्याला पूजेमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोला देखील हळद कुंकू, अक्षता, गंध, फुले वाहून घ्यायचे आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। भगवान विष्णूंची पूजा झाल्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। कलश स्थापनासाठी एका ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळावर हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे। तुम्ही वस्त्रावर देखील कलश स्थापन करून घेऊ शकता। या दिवशी आवर्जून कलश स्थापना करायची आहे। तुमच्या घरामध्ये जर मंगल कलश नसेल तर या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि तो कलश तुम्ही नियमित घरामध्ये ठेवू शकता। तुमच्या देवघरात पहिले कलश असेल तरी तुम्हाला नव्याने या कलशाची आज अक्षय तृतीयेच्या दिवशी स्थापना करायची आहे। आपल्या घरात जर मंगल कलश नसेल तर घरात त्यामुळे मंगल कलश स्थापन केल्यामुळे तुमच्या घरात कोणतीही नकारात्मकता राहणार नाही आणि लक्ष्मी माता अखंड निवास करेल। कलशाच्या गळ्यापर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे व त्याला आपल्याला एक कलाव्याचा लाल पिवळा धागा बांधायचा आहे आणि कलशाचे पूजन करून घ्यायचे आहे। त्यामध्ये हळद कुंकू, अक्षता, फुले, सुपारी आणि 1 रुपयाचा कॉईन टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं गुलाबजल असल्यास टाकायचं आहे आणि त्यावर आपल्याला आंब्याच्या पानाचा डहाळा ठेवायचा आहे किंवा 5 विड्याची पाने त्यावर लावायची आहेत। आंब्याची पाने ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे या दिवशी आंब्याच्या पानांचा उपयोग हा व्हायलाच हवा। आंब्याच्या पानाचा काही प्रभावी आणि साधे सोपे उपाय मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मोनिका कुलकर्णी या चॅनलवर जाऊन नक्की तुम्ही ते व्हिडिओ बघा। खूप प्रभावी आहे आणि तुमच्या उपयोगी आहे, त्यामुळे तुम्ही अवश्य करा। आंब्याच्या पानानंतर त्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवून घ्यायचं आहे। त्याला हळद कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, फूल वाहून घ्यायचं आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे। अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते। अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे देखील सांगण्यात आलेले आहे। शास्त्रानुसार असे म्हटले जाते की श्रीकृष्णाने सुदामाचे दारिद्र्य या दिवशी संपवले होते, म्हणून हा दिवस खूप शुभ मानला जातो। अक्षय तृतीयाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर या दिवशी आवर्जून पूजा करावी। तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर या दिवशी आवर्जून खरेदी करा। सोने खरेदी करणे शक्य नसल्यास तुम्ही या दिवशी श्रीयंत्र खरेदी करण्याचा देखील लाभ मिळतो। एका पानावर थोडेसे तांदूळ टाकून घेऊन त्यावर हळद कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत व त्यावर तुम्हाला हे श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं। श्रीयंत्रावर आपल्याला कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे। ज्या घरात श्रीयंत्र असेल त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते। यानंतर यावर आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचं आहे। या दिवशी अजून कवडीची देखील पूजा करायची आहे। तर कवड्या देखील लक्ष्मी मातेची प्रिय गोष्ट आहे, त्यामुळे कवड्याला देखील तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे। पंचामृत, हळदीचे पाणी आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे व त्यानंतर या पूजेमध्ये कवड्याची देखील स्थापना करायची आहे। आणि तुमच्याकडे कवड्या नसतील तर या दिवशी तुम्ही अवश्य खरेदी कराव्यात। एका छोट्याशा ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये ह्या कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला या दिवशी शंखाची देखील पूजा करायची आहे। दक्षिणावर्ती शंखाला देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। काही ठिकाणी शंखाला लक्ष्मीचा भाऊ असे देखील संबोधले जाते। लक्ष्मीच्या पाठोपाठ लगेच शंख निर्मिती झाली होती। समुद्र मंथनाच्या वेळेला हे झालेलं असल्यामुळे या दिवशी शंखाची पूजा देखील आपल्याला करायची आहे। पूजेमध्ये शंखाची स्थापना करून घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। पूजेमध्ये शंख आणि घंटा ठेवल्यानंतर आपली पूजा संपूर्ण होते। ज्या वस्तू तुमच्याकडे नाही आहेत त्या वस्तू तुम्ही लक्ष्मी स्वरूप या दिवशी खरेदी करून आणू शकता। सर्वांना फुले वाहून घ्यायची आहे व त्यानंतर आपल्याला अक्षय पात्र भरायचे आहे। अक्षय पात्र म्हणजे काय तर महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते। त्याला द्रौपदीची थाळी देखील म्हटले जाते। द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसेल, म्हणजे त्यातलं अन्न कधीच रिकामं होत नसते, ते पुन्हा नवीन अन्न निर्माण करते, म्हणूनच त्याला अक्षय पात्र असे संबोधले जाते। त्यामुळेच वनवासात असताना पांडवांना कधीही उपाशी राहण्याची वेळ आली नाही। अक्षय पात्र ठेवण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे।
अक्षय पात्र कधीही जमिनीवर ठेवायचं नाही. पात्रावरती तांदूळाची रास घालून किंवा एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावरच तुम्हाला अक्षय पात्र स्थापन करायचे आहे. अक्षय पात्र म्हणजे काय, एक मातीचे भांडे घ्यायचे आहे व त्याच्या काठोकाठ आपल्याला त्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत. तांदूळ थोडेसे भरू नका, पूर्ण आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहेत. तांदूळ हे पूर्ण अन्न आहे आणि तांदूळाला अक्षदा म्हणलं जातं, म्हणजे त्याचा पण कधी क्षय होत नाही. संक्रांतीला जे मातीचं भांडं असतं तशा प्रकारे तुम्ही मातीचं भांडं घेऊ शकता. सुगडं घेतलं तरीही चालेल. त्या अक्षय पात्रामध्ये तांदूळ भरून झाल्यानंतर त्यावर आपल्याला 21 1-1 रुपयाची नाणी ठेवायची आहेत. 11 नाणे देखील ठेवू शकता किंवा 5 देखील ठेवू शकता. त्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार काही पैसे ठेवायचे आहेत आणि एखादा दागिना देखील ठेवायचा आहे. तुमच्याकडे सोन्याची जी कोणती वस्तू असेल ती त्यामध्ये ठेवायची आहे. नाणी ही लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहेत. तुम्ही पाहिलं असेल फोटोमध्ये देखील, कुठल्याही लक्ष्मी देवीच्या फोटोमध्ये लक्ष्मीच्या आशीर्वादाचे भरपूर असे नाणे आपल्याला दिसतात. तुमच्याकडे नोटा असतील तर नोटा ठेवा, पण नोटांपेक्षा नाण्याला अधिकच महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी काही नाणे यामध्ये नक्की ठेवावेत. सोन्याचा दागिना देखील आवर्जून ठेवा. अक्षय पात्राला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायची आहेत आणि प्रार्थना करायची आहे, माझ्या घरामध्ये असेच अक्षय पद्धतीने धनधान्य संपदा लाभू दे. ही धनधान्याची कमतरता लागू देऊ नको, कधीही कमतरता जाणवू देऊ नको, भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. मिठाई किंवा लक्ष्मीप्रिय दूध साखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य देखील तुम्ही इथे दाखवू शकता किंवा अमरसपुरीचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही इथे दाखवू शकता. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, कापूर ओवाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सागर संगीत आणि योग्य अशी पूजा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी दान केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडत असतात असे म्हटले जाते. या दिवशी दान केल्याने अनंत कालाचे पुण्यफळ प्राप्त होते. या दिवशी खरेदीला देखील अत्यंत महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही मातीचे भांडे पाण्याने भरलेले दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. त्यामध्ये दूध, दही, साखर, पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता. चंद्राची स्थिती मजबूत होते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना दान अवश्य करावे. न पैसे, कपडे काहीही दान करा, पण तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही या दिवशी दान अवश्य करावे. अनेक पटीचे पुण्यफळ प्राप्त होते. पूर्वजांच्या आशीर्वादासाठी अन्न आणि वस्तूंचे दान अवश्य करा. या दिवशी नखे कापू नये, केस कापू नये आणि काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही मुहूर्त पाहिला जात नाही. तरीही सकाळी 5:41 पासून ते दुपारी 2:12 तुम्ही पूजा, त्यासोबतच जी काही तुम्हाला खरेदी करायची असेल ती तुम्ही करू शकता. त्या नवीन कामाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही या वेळेमध्ये करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही ह्या वस्तू खरेदी करू नका. त्यामध्ये काच, प्लास्टिक आणि स्टील हे खरेदी करू नका. कपडे खरेदी करणे शुभ मानले जाते, परंतु या दिवशी काळे कपडे खरेदी करू नका. धारदार काटेरी वस्तू देखील या दिवशी खरेदी करू नयेत. ते आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.